लोक महाराष्ट्र न्यूज. अरबी समुद्रावर पाटील कुटुंबाची मोहर. स्वराज्य पाटीलनं 36 किलोमीटरचे धर्मतरते गेटवे आता 9 तास 49 मिनिटात कापले. वयाच्या 12व्या वर्षी रचला इतिहास. जिद्द, चिकाटी आणि अंगात असलेल्या उपजत जलतरण कौशल्याच्या जोरावर उरणच्या स्वराज्य सोनाली संतोष पाटील वयवर्ष 12 या तरुण जलतरणपटूनं अरबी समुद्रात एक नवा इतिहास रचला आहे. स्वराजनं मध्यरात्री बरोबर 2 वाजता धर्मतर जेटीवरून समुद्रात उडी मारून आपल्या या आव्हानात्मक मोहिमेला सुरुवात केली. अथांग समुद्राच्या गडद अंधारात आणि लाटांची झुंज देत स्वराजनं धर्मतर ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल 36 किलोमीटरचं अंतर केवळ 9 तास 49 मिनिटात यशस्वीपणे पार केले. स्वराजसाठी धर्मतर ते गेटवे ही मोहीम अचानक मिळालेलं यश नाहीये, तर त्यामागे त्याची टप्प्याटप्प्यानं केलेली तयारी आहे. याआधी त्यानं मोरा ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर यशस्वीपणे पोहून पार केलं होतं. त्यानंतर त्यानं कासा खडक ते खांदेरी किल्ला या ऐतिहासिक जलमार्गावरही आपली मोहर उमटवली होती. या लहान पण आव्हानात्मक मोहिमांमधील यशामुळे त्याला 36 किलोमीटरच्या या महामोहिमेसाठी आत्मविश्वास मिळाला. स्वराजचं हे यश केवळ वैयक्तिक नसून ते एका जलतरणपटू कुटुंबाच्या परंपरेचा भाग आहे. स्वराजला हा वारसा त्याची आई सोनाली संतोष पाटील यांच्याकडून मिळालाय, ज्यांनी 25 वर्षापूर्वी याच मार्गावरून पोहून आपली ओळख निर्माण केली होती. या मोहिमेत स्वराजला मामा संतोष पाटील, मामा जयेश पाटील आणि भाऊ राज पाटील यांचं मोलाचं प्रोत्साहन मिळाले. त्याला अनुभवी प्रशिक्षक मामा हितेश पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले. उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे, उरण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.